हे मुरमुरे मी चाळून घेतलेले आहेत आणि निवडून सुद्धा घेतलेले आहेत. आता आपण ते कढईवरती परतून घेऊयात म्हणजे ते क्रिस्पी होतील. चला मी सांगते, हे व्हिडिओ आहेत ना आपले सर्व संपूर्ण पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की शेवट त्याचा काय होणार आहे. खूप इंटरेस्टिंग असे आपले व्हिडिओ आहेत. याच्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण पाहूयात. शेंगदाणे, खोबऱ्याचे पातळ काप करून घेतलेले आहेत, हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत आणि लसूण आणि फोडणीचं साहित्य आणि चिवडा मसाला पण आपण त्याच्यात टाकणार आहे. कढई तापलेली आहे आणि याच्यामध्ये आपण मुरमुरे परतून घेणार आहोत. एकदा कढई तापली ना की मग मंद गॅसवरती सतत हलवत मुरमुरे आपण क्रिस्पी होईपर्यंत परतून घेणार आहोत. 1 मिनिटभरच आपण हे परतून घेणार आहोत. आणि हे मुरमुरे असे परतून का घ्यायचे, कारण जोपर्यंत आपला चिवडा आपला संपेपर्यंत अगदी क्रिस्पी आणि कुरकुरीत व्यवस्थित राहतो, त्याच्यासाठी हे असे पहिले परतूनच घ्यायचे. हे आणि असं परतून नाही घेतलं की मग चिवडा तो चिवट होतो. त्याच्यासाठी ही प्रोसेस पहिली करून घ्यायची. हे परतून झालेलं आहे. आता आपण काढून घेऊयात मुरमुरे. आता हे राहिलेले मुरमुरे पण आपण परतून घेऊयात. हे अर्धा किलो मुरमुरे आहेत. अर्धा किलोच्या प्रमाणात आपण करत आहोत. हे पहा मुरमुरे छान असे क्रिस्पी होईपर्यंत हे पहा मस्त असे क्रिस्पी झाले. आता हे सुद्धा मुरमुरे आपण काढून घेऊयात. तेल तापलेलं आहे. याच्यामध्ये आपण शेंगदाणे तळून घेऊयात. गॅस छोटा मोठा करून आपण छान असे खरपूस शेंगदाणे परतून घेऊयात. तर जे आपण मुरमुरे परतून ठेवलेत ना त्याच्यामध्येच आपण शेंगदाणे टाकून घेणार आहोत. कारण जे याच्यातलं शेंगदाण्यातलं तेल नितळून जातं ना ते बरोबर मुरमुऱ्यांवरती छान नितळतं पहा. त्याच्यावर दुसऱ्या भांड्यात काढायचं नाही. ते खोबऱ्याचे काप परतून घेऊयात. जे आपले नवीन कोण व्ह्यूअर्स असतील ना तर त्यांनी आपल्या व्हिडिओला उज्ज्वला जर्नी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील. खोबरं सुद्धा छान आपलं परतून झालेलं आहे. ते आता आपण काढून घेऊयात. खोबरं आता आपण काढून घेऊ. लसणाचे तुकडे न करता लसूण मी ठेचून घेतलेला आहे. तो आता आपण परतून घेऊयात. हिरव्या मिरचीचे तुकडे. आता याच्यामध्ये बरं आपण जिरी मोहरी कढीपत्ता टाकला ना तर जिरी मोहरी करपून जाते आणि कढीपत्ता सुद्धा. त्याच्यामुळे लसूण आणि मिरची आपण परतून घेत आहोत अगोदर आणि नंतर मग आपण फोडणी करणार आहोत. लसूण आणि हिरवी मिरची छान असं क्रिस्पी होईपर्यंत आपण परतून घेऊयात. तेल तापलेलं आहे आणि याच्यामध्ये आता फोडणीचं साहित्य टाकून घेऊयात. आपण अगोदर मोहरी टाकून घेऊयात 2 टीस्पून, जिरं 2 टीस्पून आणि तेल जास्त तापलेलं आहे. मी इथं गॅस बंद करते. कढीपत्ता टाकून घेऊयात आणि हळद 2 टीस्पून आपण हळद टाकून घेतलेली आहे. चिवडा मसाला आहे तो 4 टेबलस्पून मी घेतलेला आहे. हे साहित्य जास्त गरम तेलात टाकायचं नाही. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात. 3 टीस्पून आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. तेलामध्येच टाकायचं म्हणजे मग सर्व मिक्स होतं. आणि याच्यामध्ये आपण हे मुरमुरे टाकून घेऊयात. असे निम्मे हलवायचे, कारण पूर्ण ह्याच्यात जर ओतले तर ते हलवता येणार नाही. मी गॅस बंद केलेला आहे. फोडणीच्या वेळेस गॅस शक्यतो बंद करायचा, कारण मग सगळे मसाले जळले की सगळं करपट होतं ते. त्याच्यामुळे गॅस लगेच बंद करून टाकायचा आणि असंच हलवत राहायचं. गरम याच्यात चिवडा छान होऊन जातो. सर्व मुरमुरे आता टाकून घेतलेले आहेत मी आणि छान असे मिक्स करूयात आपण. झटपट असा मुरमुऱ्यांचा चिवडा तयार होतो पहा. हे पदार्थ करायचं म्हणलं की आपल्याला दिवाळी आठवते. मन झालं कधी तर अशा गोष्टी आपण करून खाल्ल्या पाहिजेत कधी ना कधीतरी. चला मी सांगते,
हे माझ्या थंबनेलला तुम्हाला दिसत असेल. माझे व्हिडिओ नक्की पाहत जा, शेवटी तुम्हाला एक सरप्राईज असेल. हे पहा, चिवडा छान आपला मिक्स झालेला आहे. आता शेवटच्या स्टेपला काय करायचं, साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे, पिठी साखर. हे आता आपण याच्यात टाकून घेणार आहोत 2 टेबलस्पून आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करायचं. पिठी साखर का टाकायची, कारण हे सगळं तिखट वगैरे असं ना, ते बॅलन्स व्यवस्थित राहतो. तिखट गोड असा चिवडा मस्त चवीचा होतो पहा. त्याच्यासाठी पिठी साखर आवर्जून टाकायची. आणि गरम ह्याच्यात पिठी साखर टाकली ना की छान असं मिक्स होतं पहा. छान असा आपला चिवडा आता मिक्स झालेला आहे. हे पहा, आपला चिवडा तयार झालेला आहे, झटपट असा होणारा. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण मुरमुरे चांगले क्रिस्पी होईपर्यंत छान परतून घेतलेले आहेत. हे आता आपण काढून घेऊयात. आता राहिलेले मुरमुरे आपण परतून घेऊ. मंद गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण परतून घेऊ. हे पहा, हे सुद्धा 1 मिनिटभर आपण मुरमुरे परतून घेतलेले. ते आता आपण काढून घेऊयात. सर्व मुरमुरे आपण काढून घेतलेले आहेत. तेल टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊयात. हे पहा, शेंगदाणे तळून झालेले आहेत आणि ज्या भांड्यात आपण मुरमुरे काढलेत ना त्याच भांड्यात आपण हे काढून घेणार आहोत. खोबऱ्याचे पातळ काप केलेले आहेत, ते आता आपण परतून घेऊयात. गुलाबी रंगावरती खोबरं आपण परतून घेऊयात. हे पहा, मस्त असं खोबरं परतून झालं. आता आपण हे काढून घेऊ. लसूण ठेचून घेतलेला आहे, तो आता आपण परतून घेऊयात. लसूण चांगला गुलाबी रंगावरती आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण परतून घेऊयात. छान असा परतून झालेला आहे. लसूण आता आपण काढून घेऊयात. इथं असं मी सर्व काढलेलं आहे. दुसऱ्या भांड्यात काढलं तर ते तेलकट होतं आणि हे तेलकट जे जिन्नस आपण तळून घेतलेत ना याच्यावरतीच काढलं तर तेल सुद्धा याच्यातच राहतं. मग तेल जास्त मी टाकून घेते. याच्यात अर्धी वाटी मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी करून घेऊयात. तेल जास्त गरम झालेलं असलं तर गॅस बंद करायचा, कारण जास्त कडकडीत तेलात फोडणी टाकायची नाही. आपण आता याच्यामध्ये मोहरी टाकून घेऊयात. मोहरी 2 टीस्पून, जिरं 2 टीस्पून. तेल तापलेलं आहे आणि गॅस मी बंदच करत आहे. हा कढीपत्ता सुकलेला आहे, त्याच्यामुळे मी कढीपत्ता अगदी शेवट टाकत आहे. याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट 4 टेबलस्पून आणि आपलं रेग्युलरचं लाल तिखट 1 टेबलस्पून, हळद 1 टीस्पून आणि चिवडा मसाला आहे 4 टेबलस्पून आहे. हा आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. मीठ टाकून घेऊयात. 3 टीस्पून आहेत. ह्या स्टेपला जर तुम्हाला तेल वाढवायचं असेल ना तर तुम्ही वाढू शकता. मुरमुरे जसं असतील जेवढे तेवढे मुरमुऱ्यांना ते लागलं पाहिजे आपली फोडणी, त्याच्यासाठी तेल वाढवावं लागतंय. फोडणी आपली करपून द्यायची नाही. आता आपण याच्यामध्ये हे पहा, सर्व मुरमुरे आपण टाकून घेतलेले त्याच्यामध्ये.
आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊयात छान. गॅस मी अगदी मंद ठेवलेला आहे, कारण गरम ह्याच्यात लगेच असं मिक्स होतं. आपण याच्यामध्ये पिठी साखर टाकून घेणार आहोत. 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून घेतलेली आहे. आता पुन्हा एकदा आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात. हा चिवडा तिखट आहे ना, आणि कोणत्याही चिवड्याला थोडंसं पिठी साखर टाकलं ना की ती चव सुद्धा मेंटेन करतं. पहा, त्याच्यासाठी ना आपण पिठी साखर टाकलेली आहे, त्याच्यामुळं चिवड्याला पण छान चव येते. सर्व आपला चिवडा तयार झालेला आहे. आज आपण चिवडा बनवलेला आहे. चला सांगते मी आता उद्या आपण कोणता पदार्थ बनवणार आहोत. पुढील व्हिडिओ सुद्धा नक्की पहा. हे पहा, आपला सर्व चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.